तारी ऐसे जड उदकावरी जो दगड तो हा न करीते काय. अरे ज्याच्या नामानं दगड तरतात तो काय करणार नाही. कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का? मुलगा सुशिक्षित बेकार न बाप वारकरी. कल्पना करा. त्यानं पेपरला वाचलं जाहिरात आणि त्याने बापाला सांगितलं, बाबा याच्यात मी तंतोतंत बसतोय, मी ही जाहिरात आहे ना, ही मला नोकरी लागू शकते, फक्त थोडी वशिल्याची गरज आहे. तुम्ही आमदार साहेबाला तेवढं काम करायला सांगा. वारकरी म्हणला, बाळा अजून पंढरीच्या पांडुरंगाला मी सुतईचा सडा नाही मागितला. ते तुमच्या पाया पडायला येतात ना आमदार साहेब. अरे मी काही नाही सांगत म्हणून येतात, काही सांगितल्यावर येणार नाही. मग मी काय बुटपालीच करू का? कशाला शिकवलं मला? बरं ठीक आहे बाबा, जातो. वारकरी बाप आता ज्या साहेबाकडे काम करायचं, पहिल्यांदा आमदार साहेबाकडे गेले वारकरी. असं असं काम आहे, माझा मुलगा याच्यामध्ये बसतोय म्हणता. हे पहा, आमदार साहेब म्हणले ठीक आहे, मला यायला वेळ नाही, पण मी चिठ्ठी लिहून देतो, तेवढी चिठ्ठी त्या साहेबाला दाखवा. आमदार साहेबाची चिठ्ठी आणली आणि त्या नियोजित दिवशी वारकरी बाप गेला तर त्या साहेबाच्या पुढे सुशिक्षित बेकारांची अर्धा किलोमीटर लाईन. मोठ्या मोठ्या फायली घेतलेले पदवीधर, शर्टिंग केलेले, गॉगल लावलेले, हे तिथं झेंड्यावालं, गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकोट. ते पोरं टिंगल करू, जा बाबा पुढं. म्हटले हे कोण्या नोकरीसाठी आलं रे? पोरं हसतात. पुढे जा. वारकऱ्याला वाटलं मला मान देतात पोरं. चालला पुढं, चालला पुढं, चालला, व्हा पुढे, व्हा पुढे, व्हा पुढे. मुख्य गेट जवळ वॉचमॅनने अडवलं. कुठं चालला? ते साहेबाची काम आहे. मग हे जेवायला आले का बघायचे? अरे थांबणं थोडा, नको जाऊ देऊ मला, एवढी चिठ्ठी ने नात आणि इकडे. वॉचमॅनने चिठ्ठी घेतली, तो चिठ्ठी घेऊन वॉचमॅन आत गेला. ज्या साहेबा पुढं अर्धा किलोमीटर लाईन होती भरत महाराज, त्या साहेबाला चिठ्ठी दाखवली आमदार साहेबाची. साहेब ताडकन उठला आणि त्या वॉचमॅनच्या पुढे पळत आला. ही चिठ्ठी आणलेले कोण ग्रस्त आहे? मोठ्या गंधवाला 2 माळा असलेला वारकरी म्हणला, मी आहे. तिथंच साहेबानं पायावर डोकं ठेवलं, हाताला धरलं, ऑफिसमध्ये नेलं, खिशातला रुमाल काढला, सोफा सेट पुसून काढला, त्याच्यावर वारकरी बसवला. अरे हे मोठी माणसं मोठी का होतात? गरीबाला मान देतात म्हणून, हे लक्षात ठेवा. बसवलं, पायावर डोकं ठेवलं. वारकरी बाबा, तुमच्या रूपानं माझ्या ऑफिसमध्ये आज पंढरीचा पांडुरंग आला, ऑफिस पवित्र झालं. आज माझं ऑफिस विठ्ठलाचं मंदिर झालं. चहा घेता, दूध घेता, काही खायला आणू का जेवण करता? सगळे झालं साहेब, फक्त तेवढं गरीबाचं काम झालं तुमचं. तुम्ही जा घरी. तुमच्या मुलाला नोकरी लागली, पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला सकाळी 10:30 ड्युटीवर पाठवा. त्याला सुरुवातीला 80,000 रुपये पगार मिळेल आणि 4 महिन्यांनी त्याचा 1.5 लाखावर पगार जाईल. जा घरी. वारकरी तर रडतच निघाला. रडत घरी येताना विचार करतो, अरे ज्या आमदार साहेबाचं नुसतं नाव सांगितलं तर मला एवढा सन्मान मिळाला, आणि तो साहेब सोबत असता तर काय झालं असतं. तसं ज्याच्या नामानं दगड तरतात तो काय करणार नाही, तो हा न करीते काय. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. जाहीर प्रश्न विचारला, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण. ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, ऐसा
गेला ऐसा कोणी ऐकिला नामेची तारिले कोट्यानु कोटी नामेची वैकुंठी बैसविले. याच्यावर कीर्तन होईल, पण सगळ्या अभंग सोडवायचा आपल्याला. उदके तारिले पाषाण हे महिमान नामाचे. मग तुमच्या नामात ही ताकद आहे तर तुमच्यात काय नसेल. म्हणून शब्द आहे काय वर्णो तुमचे गुण. गुण शब्द कुठे लागतो? फक्त परमेश्वराला. बाकी कोठे काही आणि एक आहे एक नाही. सर्वांना पाठ आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. एकंदर 6 गुण आहे ना, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. नुसतं नाही, गुणाचा वाटप केला. एक एक गुण एकाला दिला. सरकाळे यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंका, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी करणार, औदार्य देऊनी करणार, औदार्य देऊनी करणार, औदार्य देऊनी करणार. कीर्ती करते मी रविली, कीर्ती करते मी रविली, समग्र काळजी करू नका. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण हनुमानजीला दिला. यशवंत हो. किती? अरे मालकालाही सोडवायची क्षमता, एवढं यश. ते चोरीला गेलते ना राम आणि लक्ष्मण. कामगिरी मारुतीरायावर आली. तपास कसा लागला 1 मिनिटात सांगतो. रात्री 12 वाजता हनुमानजी विचार करतात, मालक युद्ध चालू असताना चोरीला गेले. राम आणि लक्ष्मण कुठे असतील? एका वडाच्या झाडाखाली बसले, बुंध्याला टेकून डोकं. विचार करतात. तिथे त्या झाडावर एक गिध पक्षाचं जोडपं होतं. त्यातली गिधाडीन गरोदर होती. वेळ कमी असेल मग घाईन सांगतो. आणि ती गिधाडीनला गिधाड म्हणते, तुला काय खाण्याची इच्छा आहे? गिधाडीन म्हणली, मला बाया माणसाचंच मांस खावं वाटतं. गप बसलं गिधाड. आता का नाही बोलत? तू जनावराचं म्हटलं कुठून आणलं असतं माणसाचं? पण थांब, जमतंय. तू झोपली होती तासापूर्वी आपल्या झाडापासून 2 माणसं नेली अहिरावणानं खांद्यावर बसून. ते उद्या देवीला बळी देणार आहे. एका झरोक्यातनं जाऊन 2 लचके तोडून आण, तो तुझ्या करता. हे गिधाड सांगतं गिधाडींना. ऐकतात मारोतराव खाली. लागला तपास. मग सरळ अहिरावणाचं नगर गाठलं. मंदिरात गेले. आता यांच्यापाशी काय जशाच तसं. लाल देवी गेली हे गदा घेऊन, आणि त्यांची काळी होती. तुझं जॅकेट आहे तसं. ओठ, घाबरू नको. देवी तर उभीच झाली. त्या कोपऱ्यात कुठेही बसते बाबा, फक्त मारू नका. जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा. मी यश नावाचा गुण सांगतो. आणि तिथेही लाल देवी बसली शेंदूरवाली. वाजत गाजत बळी द्यायला राम लक्ष्मणाला. देवीच्या रूपातले हनुमानजी, दरवाजा उघडू नका मंदिराचा, मी देवी बोलते. आणि बळी जिवंत पाहिजे. वरचं छप्पर ओपन करून सोडा, मी देवी. आता वरचं छप्पर ओपन केलं अहिरावणानं. वरून सोडले बळी. राम लक्ष्मण जिवंत. जा आपापल्या घरी, काम झालं तुमचं. आतून कड्या लावा. दाराच्या बाहेर थांबलं कोणी दाराच्या तर वाटोळ करील गावाचं. देवी बोलती. आता तिघच, देवीच्या रूपातले हनुमानजी आणि पुढे राम लक्ष्मण. सुरुवात केली. क्या नाम है तुम्हारा? मालकाला म्हणते मारुतराव. आपने अयोध्या में दशरथ जी का नाम सुना क्या माताजी? हाँ.
तो दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी छीन ली माँ भरत बेटे के लिए राम जी को वनवास जाना पड़ा। तो भाई सीता तलाश करते करते प्रभु रावण के साथ संघर्ष। हम दशरथ के बेटे, मैं बड़ा बेटा राम, मेरा छोटा भाई लखन लाल है। अच्छा दशरथ के बेटे है? हा माताजी। इथे तुम्हाला बळी द्यायला आणलं? हा माते। माझा प्रश्न आहे, बोला आता वाचवणारा कोण आहे? आम्हाला कोणी नाही, संपलं आमचं। पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो, माझा मारुती असता तुझं नरड दाबलं असतं आणि आम्हा 2 भावाला सोडवलं असतं। गहीवरून आलं मारुती रायाला। बापरे, मालकाचा माझ्यावर केवढा विश्वास। संकट काळात माझा भाऊ असता नाही म्हटलं, एकच नाव घेतलं, माझा मारुती। ठीक आहे, तुमचा मारुती नाही ना, मी खाणार आहे। ठीक आहे, मी खाणार आहे। ठीक आहे, अरे मग 10 वाजले तरी घाबरत कशी नाही तुम्ही? त्याचं कारण आहे माते, काय आम्ही बऱ्याच ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं, पण इथल्या देवीत संशय वाटला का? इथं शेपूट दिसलं। मग मारोत रावला कळालं, नाटक फसला, सोडवलं मालकाला। आता पुढचं आहे का? राम रावण युद्ध संपल्यावर आणि जेव्हा अयोध्येत आले, अयोध्या नाचू लागली भरत। घर आए 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 घर आए 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 घर आए, लक्ष्मण राम मो आनंद भयो भगवान। घर आए 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 घर आए 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 घर आए, लक्ष्मण राम मो आनंद भयो भगवान। मात कौशल्या पूछन लागे कहो लंका की बात, राम जी कहो लंका की बात, राम जी कहो लंका की बात। इतने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ, राम जी लाए सीता को साथ, राम जी लाए सीता को साथ। घर आए 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 घर आए 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 घर आए, लक्ष्मण राम पूरी मो आनंद भयो भगवान। घर आए 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 घर आए 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 घर आए, लक्ष्मण राम पूरी मो आनंद भयो भगवान, भयो भगवान, भयो भगवान। मौत कौशल्या पूछने लगी कहो लंका की बात, कितने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ। हनुमान जी एकटे उभे आहे समाजाच्या मागे। आपल्या आईचा हात धरला रामचंद्रानं कौशल्यचा, पहिलं नेलं ते मारुती रायाच्या पुढे उभं केलं। माँ इनको पहचानती क्या तू? ये तो हनुमान है बेटा, ये हनुमान है, और मैं दुनिया का मालिक श्री राम। मैंने आपको इनके सामने खड़ा क्यों किया माँ? क्यों किया बेटा? इसलिए कि मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती। ये हनुमान नहीं होता तो तुम्हारा राम तुम्हें जिंदा नहीं मिलता माँ का। अहि रावण मही रावण जाना, घात करते आमच्या प्राणां, देवी रूप दोघा जना सोडी आले याने। याला म्हणतात यश, थोरविला मारुती विठ्ठल। एका एका गुणावर कैलास लाव कीर्तन होईल। यश हनुमानजीला, श्री नावाचा गुण बिभीषणाला, बिभीषण केला लंकापती। औदार्य कर्णाला, बाता आणणं वेगळं आहे। दाढी चालू आहे कर्णाची, न्हावी बाबा दाढी करतो आणि ते वाटी पाणी लावायची, हे तणनाशक नव्हतं तेव्हा। जाऊ दे, कळलं। आता कर्ण सरकारची वाटी कशी असेल तुम्ही सांगा? प्लास्टिकची होती का? 1 किलो वजनाची आता विकली तर 1 कोटीला गेली असती वाटी। म्हणजे न्हावी बाबाच्या, भारतीय बैठक आहे, न्हावी बाबाच्या उजव्या हाताला आणि कर्ण सरकारच्या डाव्या हाताला पाणी लावायची वाटी। एवढ्यात याचक आला, भिक्षां देही, इशारा केला, तो जवळ आला, वाटीतलं फेकलं पाणी, टाकली झोळीत, गेला निघून तो। न्हावी बाबा म्हणला दान योग्य नाही झालं सरकार, रोजच करतो, तुम्ही हजामत कर। नाही नाही, तुम्ही डाव्या हाताने दिलं। हो, मला कर्ण म्हणतात। म्हणजे अरे डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर मेलो तर याचक विनमुख गेल्याचा कलंक या कर्णाला लागेल, म्हणून ज्या हातात सापडलं त्या हाताने देत असतो। याला म्हणतात औदार्य देऊनी कर्ण हाती विठ्ठल। आता पुढे
आता घसाटी सही करतो बस. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन आणि वैराग्य शुकाते. यश मारुतीरायाला, श्री बिभीषणजीला, औदार्य कर्णाला, ज्ञान ब्रह्मदेवाला, ऐश्वर्य अर्जुनाला आणि वैराग्य शुकाचार्याला. शुकाचार्याच्या पुढे ती रंभा आली ना, तिने विनंती केली. रंभा येऊनी वाघविलास वचने बोले शुकेंद्रा प्रतिमाना, ही विनंती मना धरा संदेह द्यावी. रती ब्रह्म विष्णू महेश्वर युवती आधीनकी वर्तती. रंभा संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागी. ती टाकून जमंदिर अदरकुटी दुःखासी का भोगी. ती टाकून गिरीज शंक कशास गेला वना. रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडेली वल्गना. शुकाचारी शेवटचं सांगतो. रंभा, जास्त पाऊस पडल्यानं दगडाला अंकुर फुटल, पण या शुकाचार्यावर परिणाम होणार नाही. पाषाणासी कोंब सरळ फुटो शकतील एक वेळ. परिमज शुकाचा काम अचळ बाधू न शके कल्पांती. याला म्हणतात वैराग्य शुकाला, औदार्य कर्णाला, ज्ञान ब्रह्मदेवाला, ऐश्वर्य अर्जुनाला, यश मारुतीरायाला आणि श्री बिभीषणाला. हे 6 गुण, आणि 6 गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात भगवंत ऐका. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 6 गुणवर्य वसती जेथ. म्हणून काय वर्णू तुमचे गुण पर्यंत आलो आपण. वर्णन करायची क्षमता माझ्यात नाही, कारण सुरुवात. मी तो अल्पमती वर्णू तुझे गुण. मी तो अल्पमती वर्णू तुझे गुण. उदकी तारिले पाषाण हे महिमा नाम सांगे माझे कंठीराव भले. नाम सांगले माझे कंठीराव भले. बरे संतोषराव, अजून 4 चरण आहे बाबा. काय वर्णू तुमचे गुण. कारण वर्णन करण्यासाठी एकदा प्रयत्न केला. कोणी? अनिल भाऊ, सरस्वतीने. सरस्वती बसली, 18 भार वनस्पतीची लेखणी केली, पृथ्वीचा कागज केला आणि समुद्राची शाळी आणि लिहायला बसली सरस्वती. या 4 गोष्टी लक्षात आल्या. 18 गैरसमज करून घेऊ नये की पठ्ठ्याला समाज जमतो. पठ्ठ्याला अरे तुझं कोण ऐकतं? तू संताच्या प्रमाणाच्या आधारे बोलतो म्हणून लोक श्रवणाला येतात. तुझं ऐकायला कोण प्रमाण त्यांच्या बोला. म्हणून व्याख्यानाला पुरावा पाहिजे. जो बुवा पुरावा देत नाही बस जमला. हा आपलं ते चालू होतं. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरून आती, पृथ्वीचा काग करुणी प्रीती गुणवर्णित शारदा. काय झालं? समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखुणी. समुद्राची शाळी सरली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. ते माझा काय कोण तो विचारे. ते माझा तो विचारे. माझा काय कोण तो विचारे. माझा काय कोण तो विचारे. वर्णा होया पार महिमा त्याचा. वर्णा होया पार महिमा त्याचा. कोण तो विचार. माझा काय कोण
विचार ओ म्हणवया पार महिमा म्हणवया महिमा ते माझा काय गुण तो विचार ते माझा काय गुण तो बस कैलासराव इथपर्यंत आलो आपण. अरे जिथे सरस्वती थकली समुद्राची शाळी, संपली कागद पृथ्वीचा संपला, वर्णावया पार महिमा त्यांचा, तेथे माझा काय कोण तो विचार. मग काय वर्णू तुमचे गुण का, मी तो अल्पमतीहीन. हे चारही पदाचा स्पर्श झाला. शेवटपर्यंत तसंच करतो, तुम्ही अजिबात डोके चालवू नका. मी अल्पमतीहीन, पण गैरसमज करून घेऊ नका. तुकोबारायची ही नम्रता आहे. विद्या विनयेन शोभते, आहे का नाही. फळलिया तरुची शाखान सहज भूमीशी उतरे देखा. ज्या झाडाला फळे येतात ना त्याच्या फांद्या वाकतात, येड्या बाबुळीची फांदी वाकत नाही. म्हणून 2 टिपणं पाठ केलेला बुवा कोणालाही नमस्कार करीत नाही. 2च टिपणं, कोणी गावला जा तेवढेच आहे. ए अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे. हे अल्पमतीहीन असे म्हणत असले तुकोबाराय, तर हे शब्द नम्रतेचे आहे. आता उलट सांगतो मी, जर अल्पमती असते तर छातीला हात लावून म्हटलं असतं का, वेदाचा तो अर्थ आमासीच नावा हिराने वहावा मारे पाल हिराने वहावा मारे हिराने वहावा अमासीच ठावा, वेदाचा अर्थ पठ्ठाला विचारा, असे म्हणणारे तुकोबाराय अल्पमतीहीन. अरे ही नम्रता आहे. काय वर्ण तुमचे गुण, उदके तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. आणि एक लक्षात ठेवा, देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. आणि त्या नामात काय ताकद आहे याची कल्पना देवाला नाही. ज्याचा त्याचा विषय आहे. अनिल भाऊ, भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. और शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतं. लय ताकद खोडा. दिल्लीच्या सतपाल मध्ये तू लावला का हाताला हात सतपालच्या, आले का दिल्लीच्या सतपाल मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभायचे, त्याची झाली होती तू बटर खाऊन. म्हणून शक्ति में क्या मस्ती है, बरं का गुलाबराव, बातें पहलवान को पूछो. और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. तसं नामात काय ताकद आहे हे देवाला नाही, घेणाऱ्याला. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकळे मेघ श्यामा. महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. हनुमानजी रामचंद्रासोबत भांडले, वेळ कमी असल्यामुळे मी तर काय पाऊणच तास राहिला. अनिल भाऊ काय भानगडा इकडे, घड्या एवढ्या झपडान पडतं. तो राम अधिकम नाम इति निशिलामती तोया तुतारित अयोध्या नामना तू भुवन त्रैमिती हनुमान वाच.
तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे देवा. कशावरून? तुम्ही फक्त अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तरलं. एक फरक. तुम्ही त्रेतायुगापुरता, नाम चंद्र सूर्य असेपर्यंत. दुसरा फरक. तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. हा तिसरा फरक. आणि तुमचं दर्शन घ्यायला द्वारपालासोबत वशिला लावून राजमहालात यावं लागतं. पण तुमच्या नामात ही जादू आहे. नाम घेण्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. म्हणून नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, चांगले चांगले, चांगले माझे कंठी राहो भले, माझे कंठी, माझे कंठी राहो भले, कंठी राहो भले. कपी कुळ उतरिले, कपी कुळ उतरिले, कपी कुळ उतरिले, कपी कुळ उतरिले. मुक्त केले राक्षसा, केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, राक्षसा. हे राम चांगले चांगले, नाम 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 म्हणून नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले. आता पुढचे प्रसंग थोडे. म्हणून आता मला लक्षात आलं की असं संतांनी का लिहिलं. पाहुणी हा ग्रंथ करावे कीर्तन. आता त्याला वेल्डिंग करण्यासाठी तो प्रसंग. रामचंद्र प्रभू शेवटचं एकच वर्ष राहिलं. अगस्त्य मुनीला विचारलं की आता 13 वर्षाचा वनवास चित्रकूटावरचा संपला, आता मी कुठे राहू. गोदावरी नदीत बहई. अगस्त्य म्हणाले त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, त्या नदीला जिथे धनुष्याचा आकार आहे आणि 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण आहे. 5 वडाची झाडं एकत्रित होती म्हणून नाव पंचवटी. आता तर नाशिक आले प्रभू. आता मी तरी काय करू. आले महाराष्ट्रात, आले नाशिकला. वर्षे काढायचं आहे. पण आल्या आल्या महाराष्ट्रात पहिला मित्र भेटला, तो मांस खाणारा गिद्ध पक्षी. त्याचं नाव जटायू. आणि एक लक्षात ठेवा, हे आंबेरस खाण्यासाठी नाही होता, नाही ते मित्र तेवढ्याच कामावर असतात. मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या वैऱ्यावर तुटून पडला आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. हा महाराष्ट्रातला मित्र रामाला भेटला. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अरे कोणाला किती बाता मारू द्या, 12 ज्योतिर्लिंग भारत देशात आहे ना, 12. पण एकट्या महाराष्ट्रात 5 आहे ना, अजून काय पाहिजे. 12 देशात आहे पण महाराष्ट्रात एकट्या 5 आहे. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, संभाजीनगर जिल्ह्यात घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ, तुमच्या बीड जिल्ह्यात वैद्यनाथ. 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहे. म्हणून तर तिकडचे लोक शंकराचं महात्म्य सांगायला महाराष्ट्रात येतात. त्यांनाही आनंद वाटतो इथं आल्यावर. विठ्ठल गिद्ध पक्षी, त्याचं नाव जटायू. आता पुढचं वाढवत नाही. हा संदर्भ लावता अरे का ओंकारजी. सीता चोरून नेली, जटायू धावला, रावणानं पंख छाटले. ते इगतपुरी तालुका टाकेत नावाचं गाव आहे. तुम्ही मी सांगतो हा इतिहास पहा, तिथे पडलात. रामचंद्र सीतेच्या शोधार्थ जात असताना पंख तुटलेला मित्र जेव्हा प्रभूनं मांडी घातली, मांडीवर घेतली, प्रेमानं हात फिरवला, त्यानं डोळे उघडले जटायूनं आणि रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. काका जे मालक.
कोणी केली अवस्था? नाथ दशाननयः गतिकीनी तेही खलजनक सीता हरिलेनी लय दक्षिण दिशी गयो गुसाई. हे रावणानं केली माझी अवस्था. मी धावलो देवा. माझी माय सीता टिटवी वरटते ना, टिटवी. इथं कुररी शब्द आहे हिंदीमध्ये, त्याला टिटवी म्हणतात मराठीत. टिटवीचं वरटणं ऐकलं ना तुम्ही? 5-50 एकर रान एकटी टिटवी गजबजून टाकते, एकटी. बिलपती अति कुररी की न्याय. टिटवी वरटते तशी माझी सीतामाय वरडायची, जवडो दौडो दौडो. आणि धावलो देवा, धावलो. पण ताकदीला कमी पडलो मालक. माझी या जन्मीची एकच इच्छा होती, माझी सीतामाय कोणी चोरून नेली ते या जन्मी मालकाला सांगता यावं. म्हणून दरस लागी प्रभू राखव प्राणा चलन चहत बकर पाटे. आता सुकानं मरतो देवा. प्रभू रडू लागले, काका तुम्हाला जिवंत ठेवतो. नाही नाही. का? 4 पुत्र त्या दशरथा अंत काय एकही नव्हता. जटायू म्हणतो 4 मुलं तुमच्या बापाला. तुमचा बाप दशरथ मेला तर पाणी पाजायला 4पैकी एकही नव्हतं. त्याचा थोरला पुत्र रामनं त्याच्या मांडीवर माझी मान. हा मरायचा चान्स मी नाही सोडणार देवा. जटायू गतप्राण झाला. त्याची उत्तर क्रिया प्रभूनं केली. आणि मग 10व्याच्या निमित्तानं जटायूचे जातभाई आले. जटायूचे प्रभूनं जाहीर माफी मागितली. इथे जमलेल्या जटायूच्या जातभाईंनो, मी भगवान असलो तरी तुम्हाला वनवासी असल्यामुळे जेवण 10व्याचं देऊ शकत नाही. निमंत्रण देतो. रावणासोबत माझं युद्ध सुरू होईल तेव्हा जगातल्या जटायूच्या जातभाईनं तिथं यायचं. राक्षस मेला उचलू उचलू खायचा. फक्त प्रार्थना आहे, माझ्या वानराच्या प्रेताला धक्का लावायचा नाही. हे महाराष्ट्रात इगतपुरी तालुक्यात जटायूच्या जातभाईला प्रभूनं सांगितलं. हा प्रसंग लक्षात ठेवा. मग पुढे राम रावण युद्ध सुरू झालं. 72 दिवस युद्ध होतं. 72. युद्ध संपलं. जटायूचे जातभाई बरोबर राक्षसाचं प्रेत उचलायचे, खायचे. म्हणून अर्धवट रामायणाचं वाचन करणाऱ्याला संशय येतो की नाही? युद्ध संपलं. इंद्रानं अमृताचा वर्षाव केला, बरोबर आहे. आणि अमृताचा वर्षाव केल्यानं वानर जिवंत झाली. हा, आणि मग वानर जिवंत झाली, मग राक्षस का नाही झाली? कशी होतील? डेड बॉडी तर पाहिजे. नीट आहे का? अरे सगळ्या डेड बॉड्या जटायूच्या जातभाईनं संपवल्यानं एकही डेड बॉडी नाही राक्षसाची मैदानात. जेवढी प्रेत होती ती वानराची. म्हणजे अमृताचा वर्षाव वानरांच्या प्रेतावर झाला. वानर पुन्हा जिवंत झाली आणि राक्षस कायमची मुक्त झाली. कपिकुळ उद्धरिले मुक्त राक्षसा मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. हे नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राम बले. माझे कंठी राम बले. कपिकुळ उतरिले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले, नाम चांगले. इथे उत्तर आहे, वानर पुन्हा जिवंत झाली, राक्षस कायमची मुक्त झाली. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. आणि हे सार, जे सार असतं ते ग्रहण करा बरं का. भरत
आसार टाकून द्यायचा आहे, सार ग्रहण करायचं आहे. म्हणून तर काही काही पदार्थ माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहिती आहे. बदामच्या विरुद्ध, आपलं खारकेच्या विरुद्ध, हे सगळे डोळ्यापुढे चित्र आणा. त्याच्या विरुद्ध आंबा, पेढा, हे सगळे तुम्ही बरेचदा ऐकलं असल्यामुळे सांगायची गरज नाही. हसला तो कशामुळे मलाही कळलं. जे सार असतं ते ग्रहण करायचं असते. मग सार काय? आता या मावल्यांच्या बाबतीत सांगतो. यांना चांगलं माहिती आहे. दह्यापासून 2 पदार्थ निघतात, एक ताक, एक लोणी. दह्याची अंगी निघे ताक, लोणी. त्यातलं लोणी सार आहे आणि ताक असार आहे. पण लोण्यातून पुन्हा, लोण्याला साजूक तूप नाही म्हणत कैलासराव, ते कडवायचं असते. आणि त्या मावल्या त्या गोळा टाकतात पातळ्यामध्ये, पातेल्यात खाली जाळ. लोणी कडलं कशावरून? तो आवाज थांबला पाहिजे. काय तुकोबारायणी हे पाकशास्त्राचा अभ्यास केला असेल. कडकड 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 वाजतं लोणी. कुठपर्यंत? पाण्याचा अंश असेपर्यंत. आणि कडकड 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 वाजणं थांबलं की मावल्या म्हणतात कडलं. निवांत होऊन राहे मग, कडकड 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 शब्द थांबला की समजायचं लोणी कडलं. हे तुकोबारायचे अभंग आहे. उदक तव वरी कडकडी लोणी. पाण्याचा अंश आहे. पाणी पूर्ण जळालं तिथून त्याचं नाव साजूक तूप आहे. आता पुन्हा थोडं मागं जाऊ, थोडं मागं. दह्यातून निघालेलं सार लोणी आहे आणि लोण्यातून निघालेलं सार साजूक तूप आहे. तसं फलकट तो संसार, सार भगवंत आहे, म्हणजे हे लोणी. पण त्याच्यातून निघालेलं सार म्हणजे त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठीराव भले. बरोबर करू एकदा बरं का अनिल भाऊ? अजून काही महाराष्ट्र वैतागला नाही मला, पण आम्ही बरोबर. आता ते उलटा सुलटा प्रवास आहे. नाशिकहून आलो, सकाळचं कीर्तन नाशिकलाच आहे. त्यामुळे पण तरी तुमचं नुकसान नाही. 1 तास आधी आलो मालकाकडे. अनिल भाऊलाही माहिती आहे, आमचे बिहार पाटील इथंही शेळके परिवार वगैरे त्यांच्याकडे यायचं. पूर्वीचा पुढं जुना काळ, आम्ही फार पूर्वीचे आहे, ते इंग्रजाच्या काळातले. तुला जन्म नव्हता, तुला काय माहिती आहे? पूर्वीचा काळ. हुरड्यासाठी स्पेशल मी आल्याशिवाय बिहार पाटील हुरडा खात नव्हते. गेले पण अशा, अरे गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पण उनकी याद आती है ना. स्मरण झाले भराभरा दिवस गेले. आमचाही काळ आता गाडी उतारायला लागली. काय असेल तेवढं कैलासराव बस काल असत. पण आमची सवय आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. म्हणून मी आधीच सांगितलं, हा पौराणिक संबंध असलेला अभंग असल्यामुळे त्या त्या प्रसंगाने आपल्याला सोडवायचा आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन. हात वर करा. असं हे शूटिंगवाले थांबा थांबा थांबा, हार घालायची घाई करू. 1 मिनिट, 1 बरोबर करू आपण. दोन्ही कामं करू. ते तेवढे घ्या. जमत नसेल तर स्टेजवर या बरं का. एवढं पेपरला येऊ द्या ना. मोठ्या मोठ्या शहरातले लोक बाता हाणतात, आमचा सप्ताह केवढा मोठा. त्यांना कळू द्या ना सावडीचा केवढा मोठा. एवढे पहिल्या पानावर येऊ द्या.
पैसे एकाड परिवाराकडून घ्या पण पहिल्या पानावर द्याच. एका तालात विठोबर कुमार. एक तांबारे, एक हात वर हा टाळी, एक बरोबर तालात, एक जरा ताकद लावा, एक हा, एक शाबास. विठोबा मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमती पलीकडल्या मॉनिटरला दे. मी तो अल्पमतीन, रोहिदासजी एकाड आहे. मी तो अल्पमतीन. हे काय वर्णू तुमचे गुण, काय वर्णू तुझे गुण. काय वर्णू तुमचे गुण, काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, शाबास, शाबास. हे महिमान नामाचे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. उदके तारिले पाषाण, हे महिमान नामाचे, नाम चांगले चांगले माझे कधी राहोबले. कापी कुळ उतरिले, वा वा, शाबास. मुक्त केले राक्षसा, हे मुक्त केले, मुक्त केले, मुक्त केले राक्षसा. हे मुक्त मुक्त केले, हे मुक्त केले, मुक्त केले केले, मुक्त केले केले केले, मुक्त केले, मुक्त केले, मुक्त केले राक्षसा. मुक्त केले, मुक्त केले, केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले 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 केले. ए राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले मुक्त केले 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 मुक्त केले.
आता समुद्राचा पूल झाला, जटाय उद्धार झाला, आता लक्ष्मण शक्तीवर आलो आपण. बरोबर बरोबर. जेव्हा शक्ती लागली बस पुढचं सगळे पाठ आहे तुम्हाला. रामचंद्र प्रभूच्या मांडीवर सूर्य मावळला, मोठे मोठे वानर भोवताल बसली, छातीमध्ये मोठा बाण फसला होता, उपसला, ते रक्त वाहत होतं, जखम ताजी होती. डोकं मांडीवर घेतलं रामचंद्र प्रभूंनी भावाचं. काळा कुरळ्या जटा विखुरलेल्या आहे, गोरा पान लक्ष्मण, डोळे मिटलेले आहे, पाय अस्तव्यस्त. जगाच्या बापानं मांडीवरच्या लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवायला सुरुवात केली. नीट आहे का अनिल भाऊ? हात फिरवता फिरवता जगाच्या बापाला 14 वर्ष केलेल्या सेवेचा दिवस न दिवस आठवला. अश्रू पुसणारा भगवान आहे, आता नापास झाला, ढसा ढसा रडू लागला. 1-2-4 ओव्या सांगतो, भावार्थ रामायण. लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तू दाविली सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला. मज लागे नवमास कष्टलास त्या गुणी राज भोगविलास, सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. अरे 14 वर्षात पत्नीची आठवण नाही केली रे, आईची आठवण नाही केली, बापाची नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागू दिला नाही थारा, आणि इंद्रिय जीत धैर्य पुरायसा बंधू दुर्लभ. अरे लक्ष्मणा, माझ्यासारखे शेकडो राम मिळतील तुम्हाला, पण मला आता असा लक्ष्मण नाही मिळायचा. प्रभू रडता सगळे वानर रडू लागली. लक्ष्मणा, मी माझ्या सामर्थ्यानं रावणाला मारतो, सीतेला सोडवतो, अयोध्येत गेल्यावर माझी माय कौसल्या वाड्यातून बाहेर पडतील, माझ्या गळ्याला बिलगल, बिलगू बिलगू रडल, आणि रडताना एवढंच विचारल, रामा काय आई? 14 वर्षापूर्वी 3 जण गेलता ना रे वनवासात, आता 2च नवरा बायको आला बाबा, माझा लाडका लेक लक्ष्मण कुठं आहे? मांडीवर घेतलेल्या भावाला, डोळे मिटलेल्या भावाला, बेशुद्ध पडलेल्या भावाला रामाचा प्रश्न आहे. माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका, तव हृदय बसेल धडका, मग तेथे काय वदो. फक्त आईसाठी उठ, आईसाठी उठ. लक्ष्मणा, माझा राज्याभिषेक होईल, माझ्या डाव्या भागाला सिंहासनावर सीता बसल, आमचा जय जयकार होईल. मग भरताची बायको मांडवी माझ्या सिंहासनापुढे येऊन उभी राहून असे हात जोडल, मी तिला उजवा हात वर करील बरं का लक्ष्मणा, आणि म्हणेल, मांडवी सौभाग्यवती भव. ती गेल्यावर शत्रुघ्नाची बायको येईल श्रुतकीर्ती, ती नमस्कार करल, तिलाही मी तसाच आशीर्वाद देईल, श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण लक्ष्मणा, भर तारुण्यात विधवा झालेली, बिना कुंकवाची तुझी उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन हात जोडल, अरे तिला काय आशीर्वाद देऊ? उर्मिले, केवळ माझी बायको सोडवायसाठी विधवा व्हावं लागलं तुला, फक्त उर्मिलेसाठी उठ. आणि जेव्हा रडारड सुरू झाली, बिभीषणजी म्हणाले, प्रभू रडू नका, आमच्या लंकेमध्ये ना एक सुषण नावाचा वैद्य आहे, त्याला आणलं तर होईल फायदा. कौन जाएगा? हनुमानजी. सुषण वैद्याला आणलं. सुषण वैद्याने तपासलं, प्रभू तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला, अडचण अशी आहे, औषध आमच्याकडे नाही, मी लिहून देतो, तुम्ही घेऊन या. तेव्हापासूनची पद्धत आहे. पण हा पण महत्वाचा आहे. सूर्योदयाच्या आत औषध पोचलं तर फायदा होईल, कारण सूर्याचं पहिलं किरण जर त्या वनस्पतीवर पडलं तर ती मृत अवस्थेत जाते.
त्याचा फायदा होत नाही. हे सुषण वैद्याचं ज्ञान आहे 5000 वर्षपूर्वी नाही, त्रेतायुगापासून. आताही गोळ्याच्या पॉकेटवर एक्सपायर्ड डेट, ती तारीख संपली का गोळ्या कचरा पेटीत फेकून देणे, मृत झाल्या. तसं सूर्याचं पहिलं किरण पडलं की वनस्पती मृत, त्याच्या आधी आलं तर फायदा, मग पुन्हा कौन जाएगा. जय श्रीराम. बस 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 निघाले. अरे द्रोणागिरीवर आले बरं का संतोषराव. हनुमानजीनं बघितलं सगळ्या वल्ली सारख्या. म्हणलं आपण औषध घेऊन गेलो, जर बदललं तर हेलपाट्यात पुन्हा रात्र जाईल. म्हणून द्रोणागिरी कभी हाथी द्रोणागिरी कभी हाथी द्रोणागिरी कभी हाथी हाथी द्रोणागिरी कभी हाथी आनियेला सीतापती आनियेला सीतापती मोर केली ख्याती ख्याती मोर केली भरत बेटी समाई भरत बेटी समाई समाई राम नाम चांगले 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 नाम चांगले चांगले भरत बेटी प्रसंग मागे पुढे झाले पौराणिक, पण आपलं अभंगाच्या चरणाप्रमाणे त्याच्या माग माग चाललोय आपण. द्रोणागिरी कपिहाती आणविला. द्रोणागिरी जो आणिला, द्रोणागिरी घेऊन हनुमानजी येत असताना नंदीग्रामाहून येतात बरं का भरतजी. फक्त आता इथे फार मोठा प्रश्न आहे. भरतजीनं पाहिलं कोणीतरी राक्षस माझ्या भावावर संकट नेतो. पटतं काय तुम्हाला? अरे भरत राम भक्ताय आणि हनुमान राम भक्ताय, हे तर मान्य आहे ना. आणि भक्ताचा महिमा भक्तची जाणती. मग या भक्ताला तो भक्त राक्षस का वाटला? विठ्ठल छोटस उत्तर आहे. या भक्ताला तो भक्त न वाटता त्यावेळी पुरता राक्षस का वाटला? तर नंदीग्रामाहून जात असताना अर्धरात्र भई हा शब्द आहे. रात्रीचे 12 वाजले. फक्त मारुतीरायाच्या मनात आलं, आणि जर सूर्योदयाच्या आत नाही पोहोचलो तर, एवढेच मनात आलं. हा स्पर्श पहा शब्दाचा. ही मराठी म्हणजे याचा पर्याय अर्थ काय होतो? सूर्योदयाच्या आत नाही पोहोचलो तर लक्ष्मण जिवंत राहत नाही. नाही जिवंत राहत इंद्रजित मरत नाही, रावण मरत नाही, सीतारामाला प्राप्त होत नाही. हे पूर्वी पुढचे रेल्वेचे डबे या शब्दाला जोडायचे. याला म्हणतात पुसटचा अहंकार. अहंकार आणि त्या अहंकाराला राक्षस म्हटलेला आहे. म्हणून त्यावेळी पुरता हनुमान भरतजीला राक्षस वाटला म्हणून बाण मारला. बाण मारला आणि हनुमानजी खाली पडले तर मुखातून राम शब्द निघाला. पश्चाताप झाला. अरे हा राम भक्त आहे. गुडघ्याला लागलं बरं का. लंगडे झाले हनुमानजी, लंगडे झाले. म्हणून त्यांच्या घुटण्यावर तेल वतण्याची पद्धत आहे. लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल, विभीषण को लंका दी, हनुमान जी को तेल.
लंगडत लंगडत हनुमानजी भरतजीकडे. पहिला प्रश्न विचारला, आपण भरत रघुवंशी? बाबा कसं काय ओळखलं? मला या वज्रदेही मारुतीला बिनाचा बाण मारून जमिनीवर पाडण्याची ताकद फक्त एका रघुकुळात आहे, म्हणून संशय आला. एक थोडासा क्लिष्ट विषय आहे. क्लिष्ट ह्या 5 पदव्या आहे ना युद्धात, कोणत्या? रथी, बरं का, आता सुशिक्षित नीट आहे का, हा कोणताच बुवा सांगणार नाही तुम्हाला. रथी, अतिरथी, महारथी, अतिमहारथी आणि महामहारथी, हे 5. आता त्याचं हे वाढत चाललं, जमल का? वाढू द्या म्हणता, मला रोजच म्हणते वाढू द्या. 5000 योद्ध्यासोबत एकटा लढाई करतो, त्याला म्हणतात रथी. 12 रथ्यासोबत लढाई करतो, अतिरथी. म्हणजे 5000 पुन्हा गुणायचं 60,000 योद्धे झाले, हा अतिरथी. आणि 12 अतिरथी सोबत युद्ध करतो तो महारथी. आणि 12 महारथी सोबत युद्ध करतो तो अतिमहारथी. आणि सर्वांसोबत एकटा युद्ध करतो तो महामहारथी. लक्षात राहील का? अजिबात इकडचं तिकडे तुकडा लावू नका. रथी, अतिरथी, महारथी, अतिमहारथी आणि महामहारथी. विठ्ठल रथी 2च आहे, दुर्योधन आणि युधिष्ठिर. सांगू का सगळे जाता बरोबर? हे रथी आहे दोघं, दुर्योधन युधिष्ठिर. अतिरथी हे दोघंच आहे, भीम आणि जामवंत. रथी, अतिरथी. रथी, अतिरथी, महारथी 3 आहे. भीष्म आहे, अंगद आहे, रावण आहे, हे 3. लक्षात ठेवा बरं, पुढं सांगणार नाही मी. अतिमहारथी 3 आहे. एक इंद्रजित आहे, एक अर्जुन आहे, श्रीराम आहे. आणि महारथी एकच आहे, त्याचं नाव हनुमान आहे. एकटा ऐसा प्रतापी गहन, ज्याच्या आणि म्हणून माझ्यासारख्या महारथीला बिना टोकाच्या बाणाने खाली पडावं. फक्त रघुकुळात ही ताकद आहे, म्हणून विचारतो, आपण रघुवंशी? हा बाबा. नाव भरत. भरत. आणि मग चरणाला मिठी मारली, कृतकृत्य झालो. का? तुमच्यासारखा साधूचं दर्शन झालं. मी साधू नाही बाबा, माझ्यामुळे दादा वनवासात गेला. तुम्हाला तुमचं महत्व कळत नाही भरतजी. मग मी आणि लक्ष्मण प्रभूचे पाय चपत असतो. चपता चपता झोप लागते प्रभूचा. गाढ झोपेतही प्रभूचे वट हालतात. भरता मला शंका आली की वट का हालतात. एक दिवस कान लावला, रात्रीचे 12, प्रभू झोपलेले, आणि त्या मुखातून शब्द निघत होते, भरत भरत भरत. तेव्हापासून धक्का बसला. सगळे जग ज्या रामाचं चिंतन करतंय, तो राम केवढा मोठा. आणि तो राम गाढ झोपेत ज्याचं नामस्मरण करतो, तो भरत केवढा मोठा. सगळे झालं. आता मी लंगडा झालो. आता उड्डाण शक्य नाही. मी जर नाही पोहोचलो तर, हा थोडासा अहंकार होता ना, प्रभूचं ठरलेला आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा. स्वतःला महारथी. नाही पोहोचलो तर कसं होईल. आता भरतजीनं त्याच बिना टोकाच्या बाणानं उड्डाण करून दिलं. थोर केली ख्याती भरत भेटी समळी, द्रोणागिरी कपी हती.
आणविला सीतापती थोर केली ख्याती भरत भेटी समयी. आता झालं आता जमलं आलं उरकत. ब्रह्मदेवाची कन्या, बरं का अनिल भाऊ, हे नीट आहे का? सगळ्या इतिहासावर कीर्तन चाललं आपलं. ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या ती अतिशय रूपवती. ब्रह्मदेवानं ठरवलं मी त्याला देईल जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. ही पेपरला जाहिरात आली, सगळे प्रदक्षिणेसाठी निघाले. सर्वांनी नंबर लावला आपल्या आपल्या वाहनावर. इंद्र ऐरावतावर, गणपतराव उंदरावर, महादेव नंदीवर, कार्तिकजी मोरावर. दुपारचं स्नान करतात गौतम. प्रत्येकाला अरे कुठं चालले, इतने जल्दबाजी में देवता रो का जा रे, प्रत्येकाला वाटायचं. या म्हाताऱ्याला सांगत बसलं, मागचं ओव्हरटेक करून गेलं, डिझेल गेलं, नंबरही गेला. कोणी सांगत नव्हतं. पण गणपतीचं वाहन थकलं. थकण्यासारखाच कार्यक्रम आहे. निदान तब्येती पाहू पाहू वाहनं दिली पाहिजे का नाही, खरं सांगा तुम्ही. एवढा मोठा गणपती, एवढासा उंदीर. काय होत असेल त्या उंदराचं. जेव्हा हायवेने 120 किलो वजनाचा माणूस लुणावर चालतो आणि लुणाचा काळा धूर बघितल्यावर वाटतं अरे 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 यालाही उंदीरच भेटणार. ते वाहन थकलं. गणेशजी इतनी जल्दबाजी में देवता लोक का जा रहे. अहो ते ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या की त्याला माळ घालणार सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार आहे. निघाले. गौतम स्नान करून घरी येऊ लागले. एक कपिला गाय व्यायला झाली होती. वासराचं तोंड बाहेर आलं होतं. गाय पृथ्वीचं रूप आहे. ओल्या कपड्यानं गौतम आणि गायीला 5 घातल्या प्रदक्षिणा आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य संपादन करून गौतम सत्यलोकात आले. 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याबद्दल ब्रह्मदेव आणि अहिल्या प्रदान केली. लग्न सोहळा यथासांगित्या पार पडला. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल. सावधान. तेव्हा पोचले हे 120 वाले. सगळ्यात जास्त राग आला इंद्राला. काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला जाहिरात का दिली नाही? वशिल्यावर काय नाही, वशिला काय नाही. येतं आंघोळ करतो नदीत, आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही. अहो त्यानं गायीला घातल्या 5 प्रदक्षिणा. गाय पृथ्वीचं रूप आहे म्हणून 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य संपादन केल्याबद्दल मी अहिल्या. ठीक आहे, इंद्र म्हणतात मला एकदा तरी बाद आणली तिच्या पातिरत्याला. असे काही दिवस गेले. मध्यरात्र होती. अग्नीला कोंबडं केलं. इंद्र गौतम झाला आणि त्या आश्रमाच्या परिसरात इशारा केला आणि कोंबडा आरवला. कोंबडा आरवला मध्यरात्री. गौतमाला वाटलं स्नानाची वेळ झाली. पूर्वीचा विश्वास लोकांचा कोंबड्यावर होता आणि पूर्वीचे कोंबडेही इमानदार होते. शपथ खोटं नाही. आता हे संकरित बियाणं त्याला पाठ नाही काय म्हणून खऱ्या गौतमाला वाटलं स्नानाची वेळ झाली. गौतम स्नानाला गेले. हा नकली गौतम आत प्रवेश करतो. तिकडे गंगा साक्षात म्हणाली, माघारी फिरा गौतमा, स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र मी गंगा बोलते. आले. दारावर थाप मारली. आईला घाबरली. बाहेरून माझ्या पती देवाचा आवाज आहे. हा कोण आहे? घाई दार उघडलं तर गौतम नकली बाहेर पडला. ओळखलं इंद्रा, 1000 भग पडतील तुला. उशाप द्या. धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. काय अग्नी कोंबडाहून मदत केली, तुझ्या ज्वाला काळा पडतील. शाप आहे म्हणून 5 पेटवा उसाचं, नाही तर रॉकेलची चिमणी वरचे टोक काळे. उशाप द्या. जा सर्व भक्षक होशील. आता अहिल्याकडे बघितलं. तुला कळू नये पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झाली पाषाण होऊन पडस. उशाप द्या स्वामी. त्रेतायुगातनं रामचंद्र या रस्त्यानं जातील आणि त्यांच्या रजक कणानं तुझा उद्धार होईल. शिळा होती मनुष्य झाली, मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखाणिले, थोर कीर्ती वाखाणिले, थोर कीर्ती वाखाणिले.
लंका दहन केली हनुमंत काशाने लंका दहन केली हनुमंत काशाने नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले लंका दहन केली हनुमंत पाशाने लंका दहन केली हनुमंत नाम चांगले चांगले नाम चांगले. आता आलं उर कदा कैलासराव. शिळा होती मनुष्य झाली. परिणाम काय झाला? थोर कीर्ती वाखाणली. कोणती कीर्ती? एक भजन तुम्हाला पाठ आहे. आता सुशिक्षित मंडळी लक्ष द्या. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. म्हणजे याच्यात 5 शब्द आहे. रघुपती, राघव, राजाराम, पतित पावन आणि सीताराम. ऐतिहासिक क्रम आहे. झोपू नका. पहिला शब्द रघुपती आहे, दुसरा शब्द राघव आहे, तिसरा राजाराम आहे, चौथा पतित पावन आहे आणि 5वा सीताराम आहे. हे घरी गेल्यावर पहा. रघुकुल में जन्म लिया तो रघुपति, माँ कौशल्या बड़ी प्यार से राघव करके बुलाती तो राघव. जस्ट पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही थी तो राजा राम. अहिल्याचा उद्धार केला म्हणजे पतिताला पावन केलं. आता झाले पतित पावन. थोड्या वेळात होणार आहे सीताराम. तुम्ही अजिबात काळजी करू नका. थोर कीर्ती वाखाणली पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते का उद्धरी पतित ते मनोनी. पतित पावन स्वामी ते म्हणे माझी पतित पावन म्हणते माझी स्वामी ते माझी स्वामी जगाते मनोनिया उद्धरी जगाते मनोनी उद्धरी जगाते मनोनी. थोर कीर्ती वाखाणली. आता पतित पावन झाला देव बापा. पुढे लंका दहन केली हनुमंते कशाने. अनिल भाऊ 4च मिनिट आहे भाऊ. आता कैलासराव बरोबर करू आपण. हनुमानजी लंकेत जातात. सगळी माहिती आहे तुम्हाला. सीतामाईला भेटले. वेळ कमी आहे त्यांना लगेच भेटले. भाऊ मी तरी काय करू. सीतामाईला रामदूतमय मात जानकी. बरं का. पुढे रावणाच्या दरबारात नेण्यात आलं. सिंहासनावर रावण. त्यांच्या भाषेत सांगतो. रावणाने विचारलं क्या नाम है तेरा? हनुमान. मालिक का नाम क्या है? श्री राम. किसी के बल पर आया लंका में? राम जी के बल पर. फल क्यों खाए? भूख लगी थी. वृक्ष क्यों तोड़े? बंदर हूं, मेरी आदत है. वृक्ष तोड़े बिगड़ नहीं रहता. तुम्हारी आदत, तुम्हें मुबारक. मेरे आदमियों को क्यों मारा? जिन्होंने मुझे मारा उसी को मैंने मारा. ले जास्त बडबड करते रे. याचं शेपूट पेटवा. म्हणून सगळे मटेरियल येऊ लागलं. डिझेल, रॉकेल, पेट्रोल, कपडे गुंडाळून झालं. रॉकेल वतून झालं. शेपूट पेते ना. तसं नाही पेटत. सरकार अग्नी देवता आहे. देशाच्या प्रमुखाचा मान लागतोय. तुम्ही फुंकर घातल्याशिवाय नाही पेटत. उतरायला उतरू नका, उतरू नका. व्यवस्था करतो. तिथंच बसा. म्हणून शेपटाचा गोंडा रावणाच्या तोंडाजवळ गोंडा. ए बरं मारा फुंकर. जोरात फुंकर मारली. पहिलं उजव्या गालावर फिरवलं, मग डाव्या गालावर. पहिली विनामूल्य हजामत रावण सरकारची आमच्या मारुती बाबानं करून दिली. हनुमंत महाबळी. पुढचं नंतर आहे. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. पहिली दाढी जाळली. दाढी जाळून झाल्यावर जाळी येली लंका. जाळी
लंकेत गाढवं जास्त होती. आता पेटलेले गाढवं सोयीचे पळतात का? सोयीचे गाढवं जर सोयीचे पडत नाही, त्या गाढवाचा गोंधळ लाताचा सुकाळ